अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तेचे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती पडद्यासे चालावे. भाषणेचे कोणी समर्थ बोलती असुनी मल्हाररावाची आम्हाने आम्हाविषयी भावनसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरीन दांभिक साधनांते करी. ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचकित. काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी. आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींचे तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्ध मार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंट तट्टे केले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतून. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव द्रौपदी प्रयत्न आरंभित पडती. सर्वत्रांचे विचारिते कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरा यशवंत त्यांचे नाव. नृपकार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेड्या आणून सत्र ठोकायची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागले. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्र यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यामाझे यशवंताला गुन्हेगारी लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्रागत कथा संमत सदा भक्त परसोत षष्ठोध्याय वडा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.